मामा वर्धे. मामा काय बोलाल मामा, बी बियाण्याचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होताना पाहायला मिळते, काय बोलत असं? ही गोष्ट आमच्या निदर्शनास आलेली आहे. आमचा कृषी विभाग त्या बाबतीमध्ये नक्की त्या बाबतीमध्ये त्यांनी तपासणी करून ज्यामध्ये हे कुणी त्यामध्ये बोगस बियाणं आढळलं असेल त्या सर्व कंपन्यांवरती निश्चित प्रकारे ती चौकशी करून त्यांच्या कडकामध्ये कडक कारवाई केली जाईल. रोहित पवार कर्जमाफीसाठी वारंवार वेळ मागत राहिले, मात्र त्यांना वेळ दिली जात नाही. त्यांना बोलवलं होतं परदेशी सरांनी, प्रवीण परदेशी यांनी, मात्र त्यांनी त्यांना वेळ दिली, ते आले नाही, काय बोलत असं? या बाबतीमध्ये आता मला काहीच कल्पना नसल्यामुळं, पण हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. प्लीज नंतर शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे आणि त्यामुळे निश्चित प्रकारे कर्जमाफी लवकरात लवकर दिली जाईल. फसवी कर्जमाफी, ही कर्जमाफी असं विरोधक बोलतात. अडचणीच्या विरोधकांना बोलणं त्यांचं काम असतं, विरोधकांनी विरोध बोलायचं असतं, परंतु निश्चित प्रकारे कर्जमाफी शेतकऱ्यांना एक दिलासादायक आणि अडचणीच्या काळामध्ये निश्चित प्रकारे कर्जमाफीचा नक्की त्यांना मदत होईल. कर्जमाफी संदर्भात आज आंदोलन झाले, झाडावरती चढून आंदोलन करण्यात आलेलं आहे, काय बोलत त्या संदर्भात? 100% शेवटी शेतकऱ्यांच्या भावना आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांची, परंतु येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये ती कर्जमाफी मिळाल्यानंतर निश्चित प्रकारे तो प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला असेल. आणि या बाबतीमध्ये आमचे तुपकर साहेब असतील, यांच्या काय सूचना आहेत, यांच्या काय हे आहेत, त्या हे आम्ही नंतर त्या विचारात घेऊन त्यामध्ये काय करणं गरजेचं आहे ते आम्ही निश्चित प्रकारे त्या करू. धन्यवाद. शिवाजी काळेसोबत मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई.